एक महत्त्वाची बातमी कोथरूडमध्ये मुलींना मारहाण आणि शिवीगाळ प्रकरणासंदर्भातली बातमी आहे। या प्रकरणामध्ये पोलिसांकडून कोणता हलगर्जीपणा झालाय का याची चौकशी एसपी दर्जाच्या अधिकाऱ्याकडून करण्यात आली आहे। चौकशी अंती पोलिसांकडून कोणताही हलगर्जीपणा झाला नसल्याचं एसीपी दर्जाच्या अधिकाऱ्यांनी अहवाल सादर केलेला आहे। हे प्रकरण झाल्यानंतर पीडित महिलांनी ससून रुग्णालयामध्ये वैद्यकीय तपासणी केली होती, त्याचा देखील आज पुणे पोलिसांना अहवाल सादर होणार आहे। अजिंक्य आमचे प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती देतील। अजिंक्य, वृषाली अगदी बरोबर आहे। छत्रपती संभाजीनगरमधून एक महिला मिसिंग झाली होती आणि त्याचा तपास करत करत छत्रपती संभाजीनगरचे पोलीस पुण्याच्या कोथरूडपर्यंत पोहोचले होते आणि या 3 महिलांना छत्रपती संभाजीनगरच्या पोलिसांनी ताब्यात घेऊन कोथरूड पोलीस स्थानकात आणलं होतं। त्यावेळी या महिलांना जातीवाचक शिवीगाळ आणि मारहाण झाल्याचा या महिलांकडून आरोप करण्यात आला होता। यानंतर या सगळ्याची तपासणी करण्यासाठी या प्रकरणात पोलिसांची काही हलगर्जीपणा पोलिसांचा झालाय का याचा तपास करण्यासाठी एसीपी दर्जाच्या अधिकाऱ्यांकडून चौकशी करण्यात आली होती आणि याचा अहवाल देखील आता पुणे पोलिसांना सादर झाला आणि या प्रकरणात कुठल्याही प्रकारचा पोलिसांकडून हलगर्जीपणा झाला नाही असा अहवाल या अधिकाऱ्याकडून देण्यात आलेला आहे। तर या महिलांचं हे सगळं प्रकरण झाल्यानंतर या महिलांनी स्वतः ससून रुग्णालयात जाऊन आपली तपासणी केली होती आणि सूत्रांकडून अशी माहिती कळते की या देखील तपासणीत कुठलीही फ्रेश इंजुरी महिलांना नसल्याचं देखील समोर येते आणि तो अहवाल देखील ससून रुग्णालयाकडून पुणे पोलिसांनी मागितला आहे आणि आज दुपारपर्यंत हा अहवाल ससून रुग्णालयाकडून पुणे पोलिसाला जाईल। त्याच्यानंतर आज या महिला ज्या आहेत, या पीडित महिला आहेत, यांच्या ज्या वकील आहेत परिक्रमा खोत या सर्व संबंधित आज न्यायालयात जाणार आहेत आणि पोलिसांवर विनयभंगाचा आणि ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल व्हावा यासाठी परिक्रमा खोत यांच्याकडून न्यायालयात अर्ज केला जाणार आहे। यापूर्वी पुणे पोलीस आयुक्तांनी असा गुन्हा दाखल करता येणार नाही असं पुणे पोलिसांनी उत्तर दिलं होतं आणि याच्या विरोधातच आता या पीडित महिलांच्या वकील परिक्रमा खोत ज्या आहेत त्या आज दुपारी पुण्याच्या न्यायालयात अर्ज करणार आहेत आणि हे सगळ्या प्रकरणाची कागदपत्र न्यायालयात सादर करून त्वरित पोलिसांवर ॲट्रॉसिटीचा आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी न्यायालयाकडे मागणी करणार आहेत। आता यावर न्यायालय काय नेमकं निर्णय देतं हे पाहणं यापुढे आता महत्त्वाचं असणार आहे। मात्र पोलिसांकडून कुठलाही हलगर्जीपणा झाला नाही अशा प्रकारचा चौकशी अंती अहवाल समोर आल्याचं आपल्याला आता समजतंय। वृषाली, धन्यवाद अजिंक्य दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। कोथरूडमध्ये मुलींना मारहाण आणि शिवीगाळ प्रकरणासंदर्भातली ही महत्त्वाची बातमी आपण या ठिकाणी पाहताय। पोलिसांकडून हलगर्जीपणा झालेला नाही, एसपी दर्जाच्या अधिकाऱ्याकडून चौकशी करण्यात आलेली आहे।